Hello student, I am Dr. Shirgave. Welcomes you to our online English classes, English with Shirgave sir. Here I would like to thank my all subscribers, viewers and students who gives me a lot of support and love. Really I am grateful we are on the journey together. Many more things are yet to come. Before that, I request subscribe our channel and please press the bell icon for further notifications and new updates. Hello student, welcome once again. I am Dr. Uday Shirgave. Today we are going to discuss figures of speech of the poem Money by William Henry Davis. विद्यार्थी मित्र हो, आज आपण कविता 2.6 मनी याच्यावरचे फिगर ऑफ स्पीच पाहणार आहोत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आतापर्यंत घेतलेले कवितेवरचे सगळे व्हिडिओ आणि त्याच्या लिंक्स आपण दिलेल्या आहेत, त्यासुद्धा आपण जरूर पाहाव्या. प्लीज सी द फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द पोयम. फर्स्ट, इन्व्हर्जन. इन्व्हर्जनचा अर्थ आहे अदलाबदल अलंकार. ज्या वेळेला वाक्याचा योग्य क्रम म्हणजे कर्ता कर्म क्रियापद असा न करता विशिष्ट उद्देशाने त्याच्यामध्ये बदल केला जातो, त्यावेळेला तो इन्व्हर्जन म्हणजेच अदलाबदल अलंकार होतो. त्याचे एक्झाम्पल कवितेमधली पाहूया. या वाक्यामध्ये सुद्धा वाक्यांचा क्रम हा बदललेला आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे पहा. फॉर मेनी फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. आन्सर आहे इन्व्हर्जन. एक्सप्लेनेशन. द वर्ड्स आर नॉट इन अ प्रॉपर ऑर्डर. वाक्यांचा क्रम योग्य नाही आहे. अँड द करेक्ट ऑर्डर इज फॉर मेनी फॉल्स मॅन केम नॉकिंग ॲट माय डोअर ॲज अ फ्रेंड ऑल डे. सेकंड एक्झाम्पल. देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्स. आन्सर आहे इन्व्हर्जन. एक्सप्लेनेशन. स्पष्टीकरण काय द्यायचं आहे पहा. The words are not in a proper order and the correct order is then I felt like a child that holds. Third example. Much have I thought of life and sin. Answer आहे inversion. Explanation. The words are not in a proper order and the correct order is, क्रम कसा असणार आहे बघा, I thought much of life and sin. Fourth example. Poor men think I need not to go up so much as rich men should came down. Answer आहे inversion. त्याचं स्पष्टीकरण. Explanation. The words are not in a proper order and the correct order is I think, पहिल्यांदा येईल I think. Poor men need not to go up so much as rich men should come down. Next example आहे fifth. My many friends proved all untrue. Answer आहे inversion. Explanation. The words are not in proper order. Explanationचा हा पहिला भाग आहे, तो सगळ्यांना कॉमन असेल. And the correct order is, काय होईल बा बदल, My many friends proved untrue all. म्हणजे या वाक्यामध्ये सगळ्यांचा क्रम कर्ता कर्म क्रियापद हे बदललेलं आहे. ते ओळखून आपण ॲन्सरमध्ये इन्व्हर्जन आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे लिहावं लागणार आहे. पुढचा अलंकार आहे सिमिली, उपमा अलंकार. आता उपमा अलंकार म्हणजे काय, दोन भिन्न गोष्टीमध्ये स्पष्ट तुलना केली जाते, त्याला उपमा अलंकार म्हणतात. एक्झाम्पल पहा, या कवितेमधली किती आहेत, 3 एक्झाम्पल आहेत. फर्स्ट. And now their wives do hum like bees. Explanation आहे. The direct comparison is made here between wife and bees. त्यांच्या बायका मधमाशाप्रमाणे किंवा सारख्या गुणगुणतात. जर एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीमध्ये लाईक, ॲज, सो असा शब्द आला जो तुलना दाखवणारा आहे, तर तो सिमिली अलंकार आहे असं ओळखावा. सेकंड आहे पहा. They felt like a child that holds. Answer आहे simile. Explanation आहे. The direct comparison is made here between feelings are like child. त्यांच्या कवीच्या
ज्या भावना होत्या त्या एखाद्या लहान मुलासारख्या होत्या, म्हणजे त्याची डायरेक्ट कंपॅरिझन या ठिकाणी केलेलं आहे. थर्ड आहे फॉर मेनी फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड. ॲज हा शब्द त्या ठिकाणी तुलना दाखवतो. पहा ॲन्सर आहे सिमिली. एक्सप्लेनेशन द डायरेक्ट कंपॅरिझन इज मेड हिअर बिटवीन फॉल्स मॅन अँड फ्रेंड. नेक्स्ट एक्झाम्पल याच्यामधलं आहे रिपिटिशन. रिपिटिशन याचा अर्थ पुनरावृत्ती अलंकार. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीमध्ये त्या शब्दांची पुनरावृत्ती होत असेल तर त्याला रिपिटिशन अलंकार म्हणतो. एक्झाम्पल पहा. फर्स्ट आहे व्हेन आय हॅड मनी मनी ओ. ॲन्सर आहे रिपिटिशन. शब्द रिपीट झालेला आहे. मनी हा शब्द रिपीट झाल्यामुळे ॲन्सर आहे रिपिटिशन. द वर्ड मनी इज रिपीटेड हिअर प्लीजिंगली टू हायलाईट वेल्थ. संपत्ती दाखवण्यासाठी मनी हा शब्द या ठिकाणी कवीने पुनरावृत्ती केलेली आहे. सेकंड आहे सो वेन आय हिअर दीज पुअर वन्स लाफ अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्रॉन. ॲन्सर आहे रिपिटिशन. एक्सप्लेनेशन काय देता येईल. द वर्ड वन्स इज रिपीटेड हिअर प्लीजिंगली. श्रीमंत आणि गरीब हे दाखवण्यासाठी एकच शब्द वन्स असा वापरलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे पहा ओनोमोटोपोइया. नादानुकरण अलंकार. म्हणजे एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीमध्ये ध्वनी किंवा आवाज दाखवणारा शब्द वापरला असल्यास तो ओनोमोटोपोइया म्हणजेच नादानुकरण, नाद दाखवणारा शब्द होतो. एक्झाम्पल आहे अँड हाऊ देअर वाईव्ज डू हम लाईक बीज. हम हा साऊंड वर्ड आहे. मधमाशांच्या गुणगुणण्याला हम असं म्हणतात. त्यामुळे ॲन्सर असं लिहिता येईल ओनोमोटोपोइया. एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण पहा. द साऊंड इज एक्सप्रेस्ड इन अ वर्ड हम मेड बाय द वाईव्ज ऑफ पुअर मेन. या ठिकाणी हम हा शब्द वापरलेला आहे जो ॲक्च्युली साऊंड दाखवतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे अँटिथेसिस अलंकार. आता अँटिथेसिस अलंकार म्हणजे काय. विरुद्धार्थी शब्द अलंकार. या अलंकारामध्ये विरुद्धार्थी शब्द किंवा विरुद्धार्थी कल्पना सांगून त्या वाक्यामध्ये विरोध दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आणि हा परिणाम वाढवण्यासाठी केलेला असतो. त्याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत पहा. फर्स्ट आहे अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. आता या वाक्यामध्ये मॉर्निंग टू नाईट, मॉर्निंग आणि नाईट हे परस्पर विरोधी अर्थाचे शब्द किंवा विरोधी कल्पना आहेत. त्यामुळं ॲन्सर आहे अँटिथेसिस. एक्सप्लेनेशन अपोजिट वर्ड्स मॉर्न नाईट आर यूज्ड हिअर फॉर एम्फॅसिस. परिणाम साधण्यासाठी मॉर्निंग आणि नाईट हे परस्पर विरोधी शब्द वापरलेले आहेत. सेकंड एक्झाम्पल आहे पुअर मॅन थिंक आय नीड नॉट टू गो अप सो मच ॲज रिच मेन शुड कम डाऊन. आता हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल की याच्यामध्ये दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. एक पुअर आणि रिच, अप आणि डाऊन. अँटिथेसिस एक्सप्लेनेशन आहे अपोजिट वर्ड्स पुअर रिच आर यूज्ड हिअर फॉर एम्फॅसिस. किंवा आणखीन एक याच्यामध्ये तुम्ही ॲन्सर ॲड करू शकता. अपोजिट वर्ड्स अप आणि डाऊन आर यूज्ड हिअर फॉर एम्फॅसिस. थर्ड एक्झाम्पल आहे सो when I hear these poor ones laugh and see the rich ones coldly frown. या वाक्यामध्ये सुद्धा दोन परस्पर विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत. एक्सप्लेनेशन पहा. अपोजिट वर्ड्स पुअर रिच गरीब श्रीमंत, लाफ फ्रॉन, लाफ म्हणजे हसणे आणि फ्रॉन याचा अर्थ चिडणे, आर यूज्ड फॉर एम्फॅसिस. म्हणजे वाक्यामध्ये विरुद्धार्थी शब्द आला तर तो अँटिथेसिस हा अलंकार होतो. परीक्षेमध्ये आपण या अलंकारांचे जे शब्द आहेत ते शब्दसुद्धा व्यवस्थित पाठ करायचे आहेत. त्याचे स्पेलिंग चुकता कामा नये. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच आहे ॲपॉस्ट्रॉफी किंवा एक्सक्लेमेशन. फर्स्ट वेन आय हॅड मनी मनी ओ. आता हा रिपिटिशनचं सुद्धा उदाहरण आहे, परंतु याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे, त्यामुळं तो ॲपॉस्ट्रॉफी किंवा एक्सक्लेमेशन होऊ शकतो. एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण काय देता येईल पहा. द फिलिंग्स रिप्रेझेंटेड बाय अँड एक्सक्लेमेशन. भावना व्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक वाक्याचा वापर केलेला आहे. सेकंड आहे बट नाव आय हॅव नो मनी ओ. एक्सप्लेनेशन द फिलिंग्स रिप्रेझेंटेड बाय अँड एक्सक्लेमेशन. भावना व्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक वाक्याचा वापर केलेला आहे.
नेक्स्ट आहे मेटॉनॉमी. मराठीमध्ये याला जहल लक्षण असं म्हणतात. या अलंकारामध्ये एखाद्या शब्दाबद्दल मूळ शब्दाच्या अर्थापेक्षा अगदीच वेगळा अर्थ असलेला शब्द योजला जातो, परंतु त्या योजल्या गेलेल्या शब्दाचा कोणत्या ना कोणत्या नात्याने त्या मूळ शब्दाशी संबंध आलेला असतो. त्याला मेटॉनॉमी किंवा जहल लक्षण असं म्हणतात. एक्झाम्पल आहे, फर्स्ट, नॉट स्पीक टू हिज अ फॉल्स वर्ल्ड नो. ॲन्सर आहे मेटॉनॉमी. एक्सप्लेनेशन, द वर्ड वर्ल्ड रिप्रेझेंट्स पीपल. आता या वाक्यामध्ये वर्ल्ड हा शब्द कुणासाठी वापरलेला आहे, तर लोकांच्यासाठी तो योजलेला आहे. द वर्ल्ड अँड पीपल आर क्लोजली असोसिएटेड. ज्यावेळेला आपण लोक म्हणतो त्यावेळेला जग समोर होतं आणि जगाचा विचार केल्यानंतर लोक असतात, त्यामुळं वेगळा शब्द योजलेला आहे, परंतु त्यांचा एकमेकांशी संबंध आहे. पुढील अलंकार आहे मेटॅफर. मेटॅफर म्हणजे रूपक अलंकार. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीमध्ये दोन परस्पर भिन्न असणाऱ्या संकल्पना किंवा गोष्टी यांच्यामध्ये तुलना केली जाते आणि ही तुलना करत असताना लाईक, ॲज असे शब्द वापरले जात नाहीत. तो रूपक अलंकार होतो. एक्झाम्पल कोणते दिलेले आहेत पहा याच्यामध्ये. फर्स्ट आहे, पुअर मेन थिंक आय नीड नॉट टू गो अप सो मच ॲज अ रिच मेन शुड कम डाऊन. हे एक्झाम्पल अँटीथेसिसचं सुद्धा आहे. याला हे दुसरं उत्तर लिहिलं तरी पण चालू शकेल. ॲन्सर मेटॅफर, रूपक अलंकार. एक्सप्लेनेशन, देर इज ॲन इनडायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन बिकमिंग रिच अँड गोईंग अप, बिकमिंग पुअर अँड गोईंग डाऊन. या ठिकाणी अप्रत्यक्ष अशी तुलना केलेली आहे. वरती जाणे म्हणजे श्रीमंत होणे आणि खालती येणे याचा अर्थ गरीब होणे. पुढचा अलंकार आहे सिनेक्डकी म्हणजे अवयव लक्षणा. या अलंकारामध्ये एक नाम दुसऱ्या नामाच्या बदली वापरले जाते आणि थोडक्यात एका शब्दाऐवजी दुसरा शब्द वापरत असताना दुसरा शब्द जो वापरलेला आहे तो पहिल्या शब्दाचा अवयववाचक शब्द असतो, म्हणून याला अवयव लक्षणा असं सुद्धा म्हणतात. प्लीज सी द एक्झाम्पल, हाऊ पुअर मेन्स हार्ट्स आर एव्हर लाईट. उत्तर आहे सिनेक्डकी. एक्सप्लेनेशन, पुअर मेन्स हार्ट पार्ट आहे तो, ऑल पुअर पीपल आर हॅपी. म्हणजे हार्ट हा शब्द संपूर्ण गरीब लोकांच्यासाठी वापरलेला आहे, त्यामुळं तो सिनेक्डकी किंवा अवयव लक्षण असा होतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे राहीम, यमक अलंकार. आणि याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, क्वेश्चन विचारलेला आहे की या कवितेची राहीम स्कीम लिहा. आपण स्टँजा वाईज लिहिलेल्या आहेत आणि अशी स्कीम तयार करत असताना प्रत्येक पद्यामधील स्टँजामधील लास्टचे वर्ड आपण एका आहे त्या क्रमाने लिहून घेऊन त्याला स्कीम तयार करायची आहे ए बी या पद्धतीने. फर्स्ट स्टँजा आहे, लास्ट वर्ड आहेत पहा, ओ पुअर फ्रेंड अँड डोअर. याच्यातले समान जे उच्चार आहेत ते आपण एका गटामध्ये तयार केलेले आहेत. पहिला आहे ओ ए बी सी बी. आता याच्यामध्ये पुअर आणि डोअर हे समान उच्चाराचे आहे, त्यामुळे ते बी अशी स्कीम झालेली आहे. म्हणजे याची टोटल स्कीम आहे पहा ए बी सी बी. सेकंड स्टँजा आहे, होल्ड्स ब्लो डेअर्ड नो. परत स्कीम आहे ए बी सी बी. थर्ड स्टँजा आहे, सीन लाईट बीज नाईट ए बी सी बी. फोर्थ स्टँजा आहे, लाफ फ्रॉन अप डाऊन. फ्रॉन आणि डाऊन हे समान उच्चार आहेत, परत त्याची स्कीम आहे ए बी सी बी. आणि फिफ्थ आहे, ओ अनट्रू ओ फ्यू. याची स्कीम बदललेली आहे ए बी ए बी. म्हणजे प्रत्येक स्टँजाची स्वतंत्र आपण स्कीम दिलेली आहे. एक्झाममध्ये आपल्याला एका स्टँजाची विशिष्ट किंवा संपूर्ण कवितेची राईम स्कीम आपल्याला लिहायला सांगितली जाईल, जी 2 मार्कांसाठी असेल. पुढील अलंकार आहे ॲलिटरेशन. मराठीमध्ये अनुप्रास अलंकार म्हणतो. वाक्यातील किंवा एखाद्या कवितेच्या ओळीच्या सुरुवातीच्या अक्षरांची किंवा अवयवांची किंवा उच्चारांची पुनरावृत्ती झाल्यामुळे एक सुंदर नाद तयार होतो आणि अशा तयार झालेल्या शब्दांना एक प्रकारचं वेगळं सौंदर्य प्राप्त होतं. त्याला आपण अनुप्रास किंवा ॲलिटरेशन अलंकार होतो. आता या कवितेमधलं एक्झाम्पल पहा. फॉर मेनी ऑफ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड. उत्तर आहे ॲलिटरेशन. एक्सप्लेनेशन वरती आपण हायलाईट केलेलं आहे पहा आपल्या माहितीसाठी. द कॉन्सोनंट साऊंड इज एफ रिपीटेड प्लीजिंगली. वरील वाक्यामध्ये एफ
किंवा फ ज्याला म्हणता येईल हा साऊंड रिपीट झालेला आहे. सेकंड, केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. एक्सप्लेनेशन आहे ॲलिटरेशन. द कॉन्सोनंट साऊंड डी इज रिपीटेड प्लीजिंगली. थर्ड एक्झाम्पल, बिकॉज अ मॅन इज डेड आय डेअर्ड. डी साऊंड रिपीट झालेला आहे. एक्सप्लेनेशन, द कॉन्सोनंट साऊंड इज डी रिपीटेड प्लीजिंगली. फोर्थ एक्झाम्पल, हाऊ पुअर मेन्स हार्ट्स आर एवर लाईट. आन्सर आहे ॲलिटरेशन. एक्सप्लेनेशन, द कॉन्सोनंट साऊंड इज एच रिपीटेड प्लीजिंगली. फिफ्थ एक्झाम्पल, अँड हाऊ देअर वाईव्स डू हम like bees. Explanation, the consonant sound H repeated pleasingly. Sixth example, poor men think I need not to go up. Alliteration. Explanation असेल, the consonant sound is N repeated pleasingly. Seventh, so much as rich men should come down. Alliteration. Explanation, the consonant sound is M repeated pleasingly. 8 नंबरचं एक्झाम्पल आहे पहा, याच्यामध्ये तुम्ही सुद्धा ओळखू शकता. माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू. एम साऊंड रिपीटेड आहे, बरोबर आहे. एक्सप्लेनेशन, द कॉन्सोनंट साऊंड इज एम रिपीटेड प्लीजिंगली. 9 नंबरचं एक्झाम्पल, बट नाव आय हॅव नो मनी ओ. ॲलिटरेशन. एक्सप्लेनेशन आहे, द कॉन्सोनंट साऊंड इज एन रिपीटेड प्लीजिंगली. आणि लास्ट एक्झाम्पल आहे, माय फ्रेंड्स आर रियल दो व्हेरी फ्यू. ॲलिटरेशन. एक्सप्लेनेशन असेल, द कॉन्सोनंट साऊंड इज एफ रिपीटेड प्लीजिंगली. आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फिगर ऑफ स्पीच हा 2 मार्कांसाठी विचारला जाणार आहे. त्यामुळं फिगर ऑफ स्पीचच्या सगळ्या नोट्स आपण सेपरेट तयार करायच्या आहेत. याच्या व्यतिरिक्त फक्त फिगर ऑफ स्पीच या टॉपिकवरती आपण एक व्हिडिओ बघितलेला आहे, त्याची लिंकसुद्धा आपण या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तो सुद्धा आपण बघून घ्यावा. मराठीमध्ये त्याच्या व्याख्या एक्झाम्पल्स दिलेले आहेत, जेणेकरून बोर्ड एक्झाममध्ये ग्रामरवरती किंवा फिगर ऑफ स्पीचवरती जो क्वेश्चन विचारला जाईल त्याचं उत्तर आपल्याला प्रॉपर पद्धतीने देता येईल. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी मणी या कवितेवरचे फिगर ऑफ स्पीच संपतात. अपेक्षा आहे की हा टॉपिक तुम्हाला समजला असेल. जरी या टॉपिकवरती काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लिहू शकता. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या मित्रांसमेत शेअर करायचा आहे आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. याच्यानंतर या कवितेवरचं जे ॲप्रिशिएशन जे परीक्षेमध्ये 4 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो तो आपण टॉपिक बघणार आहे. सो कीप वॉचिंग अँड शेअरिंग. थँक्यू व्हेरी मच. Please like, share and subscribe.